नमः शिवाय. श्रीधर स्वामी नाझरेकरांनी लिहिलेला शिवलीला अमृत. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात 14 अध्याय असून 2750 ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा कोणत्याही विशिष्ट अध्याय वाचनाचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांतरे झाली आहेत. भारतामध्ये छापखाना सुरू झाल्यानंतर म्हणजेच साधारण 1892 सालापासून हा ग्रंथ छापील स्वरूपात मिळू लागला. त्यापूर्वी त्याची अनेक हस्तलिखिते तयार करण्यात आली असून त्यातील काही हस्तलिखिते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचे भारतभर मोठ्या प्रमाणात पठण केले जाते. अनेकांना तर हा संपूर्ण अध्याय तोंडपाठ आहे. शिवलीलामृत हे मूळतः भगवान शिव यांच्या जीवनाचे आणि त्यांच्या लीलांचे वर्णन करणारे मराठी ग्रंथ आहे. भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण वाचन करावे. शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन केल्याने आपली संकटे दूर होऊन आपले कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. शिवलीलामृताचा पहिला अध्याय वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल, सर्व कामे मार्गी लागतील. दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल, उपासना घडेल, कृपा राहील आणि पुण्य मिळेल. तिसरा अध्याय वाचला असता सन्मार्ग मिळेल, पापाचे क्षालन होईल, तीर्थयात्रा घडतील. चौथा अध्याय वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल, परचक्र आपत्ती टळेल. पाचवा अध्याय वाचला असता संकटे टळतील, शिव आराधना वाढेल, गतवैभव पुन्हा मिळेल. सहावा अध्याय वाचला असता शिवा उपासनेने वैधव्य टळेल, स्त्रियांचे परम कल्याण होईल. सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल, शिवकृपा सदैव राहील. आठवा अध्याय वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल, संकटातून सुटका होईल. नववा अध्याय वाचला असता उद्धार होईल. 10वा अध्याय वाचला असता उमा महेश्वराच्या कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती होईल. 11वा अध्याय रोज वाचला असता अपमृत्यू टळेल, शिवलोक प्राप्त होईल, मान सन्मान मिळेल. 12वा अध्याय वाचला असता मृत आत्मांना सद्गती मिळेल, बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही. 13वा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील, मार्गी लागतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल. 14वा अध्याय वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल, विद्या प्राप्त होईल, शिवदर्शन होईल, कृपा होईल. असा हा शिवलीलामृत आपल्याला खूप काही देतो आणि खूप काही शिकवतो. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.